वर्षापूर्वीची गोष्ट आहे, फार वर्षापूर्वीची. एकदा काय होतं, एका गावामध्ये एक म्हातारी राहत असते. म्हातारी आणि त्या म्हातारीला एक मुलगा असतो, छोटासा मुलगा असतो, लहान, 4-4.5 आपल्या वीर सारखा, 4.5-5 वर्षाचा. पण त्याला वडील नसतात, त्याचे वडील वारलेले असतात. आणि मग त्या मुलाची आई बाजारात, यात्रेत, कुठंतरी जाऊन फुटाण्याचं दुकान मांडायची आणि फुटाण्याचं दुकान मांडून फुटाणे विकायची आणि त्या लेकराचं संगोपन करायचं, त्या बाळाचं संगोपन करायचे. आणि मग एकदा काय होतं, एका यात्रेत, 1 मिनिट, फक्त 5 मिनिट. एका यात्रेमध्ये गेल्यानंतर ती फुटाणे विकत असताना तो जो लहान मुलगा असतो 4 वर्षाचा, तर तो त्याला फुगे विकणाराकडे पाहतो. फुगे विकणारा फुगे विकत असतो. तो काय करतो, त्या फुग्यामध्ये हवा भरतो आणि हवा भरून तो फुगा फुगवतो. फुगवला की त्याचे गाठ बांधतो आणि सोडतो. फुगा असा नाचत 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 हवेत वर जातो. त्या पोराला खूप मजा येते. आणि मग तो मुलगा काय करतो, त्या फुग्याकडे पाहतो. त्या यात्रेतले वेगवेगळे दुकानं असतात, पेड्याचे दुकानं, चिवड्याचे दुकानं, बालुशाहीचे हॉटेल, चहाचे हॉटेल, खेळायचे ते जम्पिंग जपांग, यात्रेत नसतं का, खेळायचे खेळ मांडलेले दुकानं, त्याच्यामध्ये गाड्या, खुळखुळे, पुंग्या वाजवायलेले, असं सगळं वातावरण असतं यात्रेचं ते सुंदर. तर त्या सुंदर वातावरणात तो मुलगा काय करतो, त्या फुग्यावाल्याकडे बघतो. आणि फुग्यावाल्याकडे बघितल्यानंतर तो फुगेवाला फुगा फुगवतो, वर सोडतो. तो फुगा नाचत नाचत वर चालला की लहान लहान मुलं पाहतात आणि मग त्यांच्या आई वडिलांना म्हणतात की आम्हाला पण फुगा पाहिजे. मग आता प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलाकडे हट्ट करतो. त्या फुग्यावाल्याचे फुगे विकतात, त्याच्याकडे खूप गर्दी होते. आणि गर्दी कमी झाली की पुन्हा हा फुगा फुगवायचा, तो फुगा वर सोडायचा आणि हवेत नाचत नाचत फुगा वर गेला की पुन्हा त्या फुग्यावाल्याकडे गर्दी. मग ह्या मुलाने 1दा 2दा 3दा ते सगळं बघितलं. आणि बघितल्यानंतर तो त्या फुग्यावाल्याच्या जवळ गेला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तो विचार करू लागला आणि त्या फुग्यावाल्याच्या जवळ गेला गर्दीमध्ये. आणि गर्दीमध्ये जाऊन त्याने त्या फुग्यावाल्याचा असं खालून शर्टाला ओढलं. शर्टाला ओढल्यानंतर फुग्यावाल्याने पाहिलं, एवढ्या गर्दीत माझं शर्ट कोण ओढतंय. खाली पाहिलं तर एक लहान 4-4.5 वर्षाचं बाळ होतं आणि ते त्याचं शर्ट ओढलं. ते म्हणला, काय रे बाळा, तुला फुगा पाहिजे का? हा घे फुगा, हा धर. ते मुलगा म्हणला, नाही मामा, मला फुगा नाही पाहिजे, मला एक प्रश्न पडला. फुग्यावाल्याला वाटलं इतकुसं लेकरू आहे, फुगा द्यायला तर फुगा घेईना आणि प्रश्न पडला म्हणताय. काय प्रश्न पडला तुला? तर ते 4.5 वर्षाचं बाळ म्हणलं, मामा, सकाळपासून पाहलो तुम्ही फुग्याला फुगवतात, वर सोडतात, फुगवतात, वर सोडतात. पांढरा फुगा वर सोडला, हिरवा फुगा वर सोडला, लाल फुगा वर सोडला,
असंच जर काळा फुगा सुद्धा तुम्ही वर सोडतात का, काळा फुगा पण उडतो का, असा प्रश्न त्या फुग्यावाल्याला विचारला या मुलाने. आता हिरवा फुगा उडतो, पिवळा फुगा उडतो, पांढरा फुगा उडतो, मग काळा फुगा उडत असन का? जसं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला तसंच त्या मुलाच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. आणि मग त्या फुग्यावाल्याला हसू आलं. इतकं लहान बाळे आणि मनात प्रश्न निर्माण झालाय की काळा फुगा उडत असेल का. मग त्यांनी स्मित हास्य केलं आणि हसून त्या बाळाला जवळ घेतलं. फुगे विकायचं त्याने थांबवले आणि त्या लहानग्या मुलाला म्हणला, बाळा, अरे फुगा लाल असो की पांढरा असो की पिवळा असो की काळा असो, तो त्याच्या रंगावरून उडत नाही, तर त्या फुग्याच्या आतमध्ये काय भरले, कळतंय का? फुगा रंगावरून उडत नाही, तर त्या फुग्याच्या आतमध्ये काय भरले ह्याच्यावरून तो उडतो. म्हणजे फुग्याच्या मध्ये जर गॅस भरला तर फुगा हवेत उडन, आणि फुग्याच्या मध्ये जर पाणी भरलं तर फुगा उडन का? खाली पडन, वर जाणार नाही. म्हणजे फुगा हा त्याच्या रंगावरून वरी जात नाही, तर फुगा हा त्याच्यामध्ये काय भरले याच्यावरून वर. म्हणजे बघा, फुगा हा काळा सावळा आहे, फुगा गोरा आहे, फुगा लय जाडजूड आहे, फुगा वाळलेला आहे, फुगा बुट्टा आहे, फुगा लय उंच आहे, फुगा लय श्रीमंत घरचा आहे, फुगा लय गरीब घरचा आहे. ह्याच्यावरून फुगा उडतो का? फुगा जाड असू द्या, फुगा पातळ असू द्या, फुगा गरीब घरचा असू द्या, फुगा श्रीमंत घरचा असू द्या, फुग्याचे कपडे कसे बी असू द्या, फुग्याचे कपडे हटकेत पण स्वच्छ धुतलेले असा फुगा असू द्या, त्या फुग्याच्या आत काय फुगा भरवतोय त्याच्यावरून त्या फुग्याचं यश. कळायलंय का? फुग्याचे दात बाहेर निघलेले असू द्या, फुग्याचे दात आत गेलेले असू द्या, पण फुग्याच्या डोक्यामध्ये काय, फुगा आपल्या डोक्यात काय टाकतो रोज, ह्याच्यावरून फुग्याची यशस्वीता आहे. फुग्याला उंच उडायचं का खाली पडायचं. फुगा जर रोज नवीन नवीन ज्ञान आपल्या डोक्यामध्ये भरत असल, फुगा म्हणजे कोण? फुगा म्हणजे मुलगा, मुलं, आपण सर्वजण. आपल्या डोक्यामध्ये आपण काय भरतो याच्यावरून आपली उंची वाढते आणि याच्यावरून आपली उंची कमी होते. म्हणून आपल्या मेंदूमध्ये रोज नवीन 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 गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. नवीन नवीन गोष्टी